श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते की सगळं काही मनाविरुद्ध घडते असं वाटते. तुमच्याही आयुष्यात असं होत असेल तर आत्ताच हा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुमच्याबद्दल स्वामींनी असा एक संदेश सांगितला आहे की तो ऐकून तुम्ही अगदी थक्क व्हाल. आपण जे विचार करतो ते होत नाही. आपण जी अपेक्षा ठेवतो तीही पूर्ण होत नाही. प्रयत्न करून देखील यश मिळत नाही. मनात एकच प्रश्न येतो, स्वामी माझ्याबरोबरच असं का होते? असंच होतंय ना? पण स्वामी समर्थ नेहमी एक गोष्ट सांगतात बरं का, जे काही घडतं ते आपल्या भल्यासाठीच घडत असतं. आपल्याला त्या क्षणी ते समजत नाही, म्हणून मन खचतंय एवढंच. जेव्हा सगळं मनाविरुद्ध घडतं तेव्हा मनात खूप राग, दुःख आणि असहाय्यता निर्माण होते. आपण विचार करतो की देवाने आपल्याकडे पाठ फिरवली आहे का? पण खरं तर स्वामी त्यावेळी आपली परीक्षा घेत असतात. कारण स्वामींना माहीत असतं की तुम्ही किती मजबूत आहात. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांच्या आयुष्यात मोठं काहीतरी घडायचं असतं त्याची आधी मी कठीण परीक्षा घेतली जाते. कारण त्याचं मन त्याला अतिशय मजबूत बनवायचं स्वामींचा विचार असतो. आज जे काही तुमच्या मनाविरुद्ध घडत चाललंय ना, ते कदाचित उद्याच्या मोठ्या आनंदाची तयारी असू शकते. आपण एखादी गोष्ट मनापासून मागतो, पण स्वामी आपल्यासाठी त्याहून चांगली गोष्ट ठेवून बसलेले असतात. फक्त ते योग्य वेळेची वाट पाहतात. माणूस कधी कधी आपल्या इच्छांमध्ये इतका गुंतून जातो की त्याला स्वामींची योजना दिसतच नाही. आपण म्हणतो हेच मला हवं आहे, पण स्वामी म्हणतात थांब, मी तुला याहूनही चांगलं काहीतरी देणार आहे. कधी नोकरीत अडचणी येतात, कधी व्यवसायात नुकसान होतं, कधी नात्यांमध्ये गैरसमज देखील होतात. अशा वेळी माणूस तुटून जातो, पण स्वामी समर्थ सांगतात, विश्वास ठेव, प्रत्येक अडचण तुला मजबूत बनवण्यासाठीच येते. ज्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात त्या अनेकदा आपल्याला नवीन मार्ग दाखवतात. तुमच्या आयुष्यात असं कधी झालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तो काय प्रसंग होता हा नक्की टाईप करून सांगा. कारण हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचणार आहे आणि त्यामुळे तुमचा अनुभव स्वामी भक्तांना सांगितले तर त्यांचा स्वामींवरचा विश्वास अजून दृढ व्हायला मदत होईल. कधी एखादी संधी गमावली म्हणून आपण खूप दुःखी होतो, पण काही दिवसांनी कळतं की ती संधी न मिळणं हेच आपल्या भल्यासाठी होतं. स्वामींच्या भक्तांच्या आयुष्यातही अनेक संकट आली, पण त्यांनी कधी स्वामींवरचा विश्वास सोडला नाही. कारण त्यांना माहिती होतं स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. तुमच्या आयुष्यात सध्या जर सगळं मनाविरुद्ध घडत असेल तर घाबरू नका. ही वेळ कायमची नाही आहे. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच. स्वामी म्हणतात, धीर धर, संयम ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. कधी कधी स्वामी आपल्याला थांबवतात कारण आपण चुकीच्या दिशेने जात असतो. त्यावेळी आपल्याला वाटतं की सगळं बिघडलंय, पण खरं तर स्वामी आपल्याला वाचवत असतात चुकीच्या वळणावर जाण्यापासून. जी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही ती कदाचित तुमच्यासाठी योग्य नव्हती, आणि जी गोष्ट तुमच्याकडून दूर गेली ती कदाचित तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी नव्हतीच. असं हे स्वामींचं खरं सत्य असतं. म्हणून जेव्हा सगळं मनाविरुद्ध घडतंय असं वाटतंय तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा की कदाचित स्वामी माझ्यासाठी काहीतरी चांगले ठेवून बसले आहेत का? मनात भीती ठेवू नका. स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करा. मनापासून जपा. हा मंत्र तुमच्या मनाला शांत करेल, संकटात धैर्य देईल आणि हळूहळू तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल. स्वामी सांगतात, विश्वास ठेवणारा भक्त कधीही हरत नाही. कधी त्याला उशिरा मिळतं, पण त्याला योग्य तेच मिळतं. आज तुमच्या मनाविरुद्ध जे काही घडतं आहे ते उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरू शकतो. म्हणून निराश होऊ नका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती स्वामींच्या नजरेत आहे. तुम्ही किती संघर्ष करत आहात हे देखील स्वामींना माहीत आहे. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्याशी नेहमी पाठीशी आहे. फक्त श्रद्धा आणि सबूर ठेवा. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवतं, वळण देतं, परीक्षा घेतं, पण शेवटी हे आपल्याला योग्य ठिकाणीच पोहोचवतं. या गोष्टींवर विश्वास असेल आणि स्वामींवर विश्वास असेल तर आयुष्यात कधीच तुमच्या वाईट क्षण येणार नाहीत. म्हणूनच स्वामी भक्तांनो, आजपासून एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे काही घडतं आहे ते स्वामींच्या इच्छेनं घडत आहे आणि स्वामी कधीही आपल्या भक्ताचं वाईट होऊ देत नाहीत. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही कधीही आनंदी आणि स्वामींवर विश्वास ठेवणारे स्वामी भक्त बनाल. मन शांत ठेवा.
सकारात्मक विचार करा आणि रोज स्वामींचं नामस्मरण करा. लवकरच तुम्हाला जाणवेल की जे काही मनाविरुद्ध घडतं आहे, घडत होतं, तेच खरं तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं वरदान आहे. शेवटी फक्त एवढंच म्हणूयात, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थसह टाईप करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.